या कार्यक्रमाचे प्रायोजक शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित। सहकार शिखरावर तळपता सूर्य, शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित। 50,000 ठेवीदारांची विश्वासपात्र पतसंस्था, अल्पावधीत कर्ज पुरवठा, कार्यक्षेत्र अवघा महाराष्ट्र। तळागाळातल्या माणसांच्या उत्कर्षासाठी सदैव कार्यरत। 50 कोटीकडे वाटचाल, शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तरी गुरु दाविलिया वाटा, येवोन विवेक तीर्थ तटा, धुओनिया मळकटा बुद्धीचा तेणे। श्रीमंत सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांची ही अलौकिक ओवी आहे। या ओवीच्या द्वारा ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक माणसानं आपले सद्गुरुनाथ जी वाट दाखवतील त्या वाटेनं वाटचाल जर केली तर त्याचं आत्मकल्याण होईल असं वर्णन करतात। संसार पथावरून वाटचाल करीत असा अथवा परमार्थ पथावरून वाटचाल करीत असा प्रत्येक ठिकाणी गुरुची आवश्यकता आहे। गुरुशिवाय ज्ञान प्राप्ती होणार नाही हा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे। ज्ञानोबराय आपल्या ओवीत सांगतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आथी जैसे। ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुची आवश्यकता आहे। आपण शाळेमध्ये जातो त्या ठिकाणी श्री गणेशा जो शिकवला जातो ते जे शिकवतात ते आपले गुरु। शाळेमध्ये जे शिकवतात ते गुरु। अहो स्वयंपाकघरात एखादी बाई जर असेल, तिला स्वयंपाक करायचा असेल तर त्या स्वयंपाकाचं ज्ञान घेण्यासाठी तिला गुरु करावा लागतो। भाजी कशी करायची, भाजीत मीठ किती घालायचं, आळूच्या भाजीला गूळ किती घालायचा हे तिला तिच्यापेक्षा वरिष्ठ कोणी स्वयंपाकीण असेल तर तिच्याकडे जाणून घ्यावं लागतं। मग ही विद्या ती तिच्याकडे शिकते, ती बाई तिची गुरु झाली। म्हणजे कोणतंही जरी कार्य असेल, कोणतीही गोष्ट असेल तर ती दुसऱ्याकडे शिकावी लागते। ज्याच्याकडून आपण ती शिकतो तो आपला एक प्रकारचा गुरुच झाला। पुराणामध्ये अशी कथा आहे की सर्व जगताचे गुरु प्रभू दत्तात्रय भगवान, दत्त महाराजांनी तर 24 गुरु केले। हो, मुंगीपासून ते एका वेश्येपर्यंत असे 24 गुरु केले। एक लहान चालणारी जर मुंगी असेल त्या मुंगीकडनं सुद्धा शिकण्यासारखं पुष्कळ आहे। त्या मुंगीला गुरु करून घ्यावं। लहानपणी एक कविता होती पहा, हिंदी कविता होती। त्या कवितेमध्ये असं म्हटलंय त्या कवीनी, ते म्हणाले, नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ते दीवारों पर 100 बार फिसलती है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती। एवढीशी मुंगी पण अथक प्रयास करते, परिश्रम पूर्वक ती आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचते। त्या मुंगीकडून तो गुण शिकण्यासारखा नाही का? त्या मुंगीला सुद्धा गुरु करून घ्यावं। सामान्यपणानं जर सांगायचं झालं तर मुंगीकडे किती चांगला गुण आहे पहा। हजारो मुंग्या जरी एकत्र आल्या तर त्या जात असताना एका रांगेतच जातात। त्या मुंगीकडनं डिसिप्लिन गुण शिकण्यासारखा आहे। आपण बसच्या कसं रांगेत उभं राहावं हे मुंगीकडनं शिकावं। एवढासा कीटक पण तो आपल्याला किती मोठा बोध देतोय। दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केले आणि ते गुरु केले म्हणून ते जगाचे गुरु झाले।
गुरु या शब्दाची व्याख्याच अशी आहे, गुरु या शब्दाचा अर्थ आहे मोठा. गुरु म्हणजे महान. आणि त्याला गुरु असं का म्हणतात? गुरुच्या विरुद्ध शब्द आहे लघु, लघुच्या विरुद्ध शब्द आहे गुरु. पण लघुला जो गुरु करतो म्हणजे लहानाला जो मोठं करतो त्यालाच गुरु म्हणतात. लघु जो असतो तो अज्ञानी असतो, गुरु जो असतो तो ज्ञानी असतो. मग ज्ञान देऊन अज्ञानाला सज्ञान जो करतो त्याला गुरु म्हणतात. असं गुरुचं जे महिमान आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. अहो, आमच्याकडे लोक येतात आणि आम्हाला सांगतात, महाराज लोक आम्हाला म्हणत होते गुरु करा गुरु करा, एकदाचा करून टाकला. मी त्याला म्हणालो, बाबा रे, तू जर गुरु करून टाकायचाच होतास तर केलाच कशासाठी? गुरु हे केवढं मोठं तत्व आहे. ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलंय. ते म्हणाले, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव दुजा पाहता नाही त्रैलोक्य, त्रैलोक्यामध्ये गुरु सारखा देव नाही. हे किती लोकांना कळतं? समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या जीवनातली एक घटना आहे, अतिशय बोलकी घटना आहे, ऐकण्याजोगी घटना आहे. समर्थ चाफळला रामनवमीचा मोठा उत्सव करीत असत. त्या रामनवमीच्या उत्सवाला शिवाजी राजांकडनं धनधान्य विपुल प्रमाणात दिलं जात असे. काही कारण परत्वे एका उत्सवाला धान्य पोहोचलं नाही. उत्सव तर तोंडावर आला आणि आता उत्सव होणार कसा? या उत्सवाला लागणारं धनधान्य कोण देणार? म्हणून एका शिष्याने समर्थांना विचारलं. हो म्हणले, स्वामी, आपला उत्सव तोंडावर आला आणि उत्सव तोंडावर आलेला आहे, हा उत्सव होणार कसा? अजून आपल्याला जे मिळणारं जे धनधान्य आहे ते अजून पोहोचलं नाही. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी त्या शिष्याकडे बघितलं आणि सांगितलं, ती मदत येईल आणि मग आपला रामनवमीचा उत्सव होईल या विचारात राहू नका. आम्ही काय कुणाचे खातो रे आणि प्रभू राम आम्हाला देतो रे. त्यांनी हातामध्ये लेखणी घेतली आणि जे श्लोक लिहायला सुरुवात केली, सलग 205 श्लोक लिहिले. त्याला आपण मनाचे श्लोक असं म्हणतो. ते मनाचे श्लोक समर्थांनी लिहिले आणि प्रत्येक शिष्याच्या हातात एक एक श्लोक दिला आणि त्यांना सांगितलं, तुम्ही भिक्षेला जा. हा श्लोक प्रत्येक दारात जाऊन म्हणायचा आणि त्याच्याकडनं भिक्षा घ्यायची. प्रत्येक शिष्याने एक एक श्लोक घेतला आणि दारात जाऊन ते भिक्षा मागू लागले. ज्या शिष्याने ही शंका विचारली होती की आपला उत्सव कसा होणार, त्या शिष्याच्या वाट्याला पण एक श्लोक गेला. आणि तो श्लोक नेमका कोणता होता? समर्थाच्या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असा श्लोक त्याच्या वाट्याला आला. आणि तो भिक्षा मागायला ज्या घरी गेला ते एका ब्राह्मणाचं घर होतं. त्या ब्राह्मणाच्या दारात त्याने भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देही म्हणाला आणि हा श्लोक म्हणाला. तो श्लोक त्या ब्राह्मणाने ऐकला. तो ब्राह्मण तापसी होता, अतिशीघ्रकोपी होता. त्यांनी त्याचा अर्थ जाणून घेतला. असा याचा गुरु कोण समर्थ आहे की त्याला कुणी वक्र दृष्टीने पाहणार नाही. वास्तविक पाहता समर्थाने जो श्लोक केला होता तो कसा होता? समर्थाच्या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. त्यांना अर्थ अभिप्रेत होता ते रामरायाला समर्थ म्हणत असत. रामरायाच्या सेवकाला कोण वक्रदृष्टीने पाहणार आहे असा त्याचा अर्थ होता. या ब्राह्मणाने अर्थ असा लावला की याच्या गुरुसारखा कोण समर्थ दुसरा आहे. म्हणून त्या ब्राह्मणाने एक जल अभिमंत्रित केलं आणि त्या मुलाच्या अंगावर टाकलं आणि शाप दिला की येत्या 24 तासामध्ये तू मरशील. ते एवढंसं लहान मूल भयभीत झालं आणि समर्थांकडे त्यांनी धाव घेतली आणि येऊन सांगितलं, स्वामी, भिक्षा मागायला गेलो आणि भिक्षा न मिळता मृत्यू घेऊन आलो. त्या ब्राह्मणाने मला शाप दिलाय की तू 24 तासात मरशील. स्वामींनी पाहिलं आणि हसले. अरे म्हणाले, तू मरणार नाहीस. अहो म्हणले, मरणार नाहीस कसा? त्यांनी तर मला शाप दिलाय. त्यांची शापवाणी खोटी होणार नाही. समर्थ परत हसले. म्हणाले, तुला त्याच्या वचनावर विश्वास आहे, त्या ब्राह्मणाने शाप दिला त्याच्यावर विश्वास आहे आणि मी तुला वरदान देतो आहे, माझ्या आशीर्वादावर तुझा विश्वास नाही.
काळजी करू नकोस, तू मरणार नाहीस. पण त्या शिष्याला त्याचा विश्वास पटेना. स्वामींना त्यांनी बोलून दाखवलं, स्वामी माझा प्रतिपाळ तुम्ही करा. स्वामी म्हणाले, काळजी करू नकोस, तू माझा हात धरून बैस. मृत्यू आला तरी तुला मी त्याच्या खाईमध्ये लोटणार नाही. दिवसभरा गेला, पण संध्याकाळी प्रश्न निर्माण झाला. स्वामींनी अशी घोंगडी टाकली आणि त्या घोंगडीवर स्वामी जेव्हा निजले त्यावेळेस त्या शिष्याने सांगितलं, स्वामी आपण आता झोपणार आणि कायमचे आम्ही झोपणार, कारण रात्री मृत्यू येणार ना आम्हाला घेऊन जाणार. स्वामी म्हणाले, काळजी करू नको, मी तुझी व्यवस्था केली आहे. ही जी घोंगडी आहे ना, या घोंगडीवर तू बैस, माझे पाय चूर, काहीही वाटेल ते झालं तरी सुद्धा या घोंगडीवरून उठायचं नाहीस. त्याला मोठा आधार वाटला आणि तो शिष्य तिथे बसला. बरोबर मध्यरात्री यमदूत आले आणि त्याची प्राणज्योत हरण करणार त्याच्यासाठी त्यांनी असा पाश फेकला, पण तो पाश नेमका घोंगडीपाशी यायचा आणि घोंगडीपासून तो पाश परत जायचा. हे दृश्य पाहिल्याबरोबर त्या शिष्याला उभारी आली. तो म्हणला, बस स्वामींची कृपा आहे, पाश जवळ येतोय पण आपल्याला नेऊ शकत नाही. हे संरक्षण त्याला मिळालं. तास 2 तास हा प्रयोग झाला. ती घटिका निघून गेल्यानंतर यमदूत आले होते तसे निघून गेले. सकाळी स्वामी जागृत झाले आणि स्वामींनी त्या शिष्याला विचारलं, अरे म्हणले तू जिवंत आहेस? त्यांनी स्वामींचे पाय धरले आणि सांगितलं, स्वामी आपली कृपा, आपल्या कृपेने मी जिवंत आहे. का रे म्हणले, तुला कोणी घ्यायला आलं नाही? अहो म्हणले, आले होते तर रात्री यमदूत आले होते पण ते मला नेऊ शकले नाहीत. समर्थानाय आनंद झाला. ते म्हणाले, आता असं कर, तुझी आन्हिक उरक आणि ती झोळी घे आणि त्याच ब्राह्मणाच्या दारात जाऊन हाच श्लोक परत म्हण आणि भिक्षा घेऊन ये. त्या शिष्याने लोटांगण घातलं, स्वामी 10 ठिकाणी भीक मागायला जाईल पण मी त्या दारात जाणार नाही. तो शीघ्रकोपी माणूस मला आज तुमच्यापर्यंत येऊ सुद्धा देणार नाही. काल 24 तासाची मुदत तरी दिली, आज तात्काळ भस्म करून टाकील. समर्थ रामदास स्वामी महाराज हसले, म्हणाले, बाबा मी सांगतो तेवढंच कर. मी तुला म्हणतोय ना तिथे जा, मी जा म्हणतोय म्हणून जा, तुला काही होणार नाही. पण त्याला इतकं भीतीनं ग्रासलं होतं. पुढची गंमत ऐकण्यासारखी आहे. तो म्हणाला, जातो तुमची आज्ञा म्हणून, पण एक अट आहे माझी. ते म्हणले, काय अट आहे? ती काल जी घोंगडी होती ना तुम्ही हंतरलेली, ती माझ्या खांद्यावर द्या. काय गंमत आहे पहा. म्हणजे त्याला हे कळलं नाही की ही कृपा त्या सद्गुरुनाथांची आहे, त्या घोंगडीची कृपा नाही. त्या घोंगडीने त्याला वाचवलेलं नव्हतं, सद्गुरुनाथाने वाचवलेलं होतं. किती लोकांना त्या गुरुचं महिमान कळणार. अहो सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, असं ज्ञानोबाराय म्हणतात. गुरुपूजनाचं काय महात्म्य आहे, सद्गुरुनाथांची कृपा कशी असते. भगवान गोपाल कृष्ण सुद्धा सद्गुरुनाथ मानतात. मला सांगा, रामराया हे जर पूर्णावतारी, भगवान कृष्णचंद्र जर पूर्णावतारी, रामकृष्ण हे पूर्णावतार होते. पूर्ण अवतार रामकृष्ण असं संतांनी म्हटलंय. पण हे पूर्णावतारी संत जरी होते तरी सद्गुरुनाथांकडे शिकायला गेले. रामरायांनी वसिष्ठ गुरु करून घेतले. भगवान गोपालकृष्ण सांदीपनीच्या आश्रमात शिकले. म्हणजे त्यांनी सुद्धा श्री गुरूंकडनं विद्या ग्रहण केली. भगवान गोपालकृष्णाच्या जीवनातला दृष्टांत आहे. आपल्या सद्गुरुनाथांचं ऐकलं नाही तर श्रीकृष्णाला सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागला. मग सामान्याची काय कथा. पुराणामध्ये अत्यंत सुंदर अशी कथा आली आहे. एक दिवस काय झालं, ती कथा अशी आहे, अतिशय सुंदर कथा ती सांगतो. आपल्या राजसिंहासनावर द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण बसले होते. सगळा दरबार भरला होता आणि द्वारपालानं ललकारी दिली की या दरबारामध्ये निगा रखो, श्री गुरु दुर्वासा पधार रहे है. आणि ललकाऱ्या तुताऱ्या वाजायला लागल्या आणि त्या सगळ्या सरकारी इतमामामध्ये श्री गुरु दुर्वासांचं आगमन झालं. आणि दुर्वास आल्याबरोबर भगवान कृष्णचंद्र उठले, आपलं सिंहासन सोडलं आणि दुर्वासांना साष्टांग दंडवत घातलं. त्यांना हाताला धरून आपल्या सिंहासनापर्यंत आणलं
आणि सिंहासनावर त्यांना बसवून त्यांच्या चरणाजवळ बसले आणि चरणाजवळ बसून त्यांचे चरण चुरू लागले, त्यांचं पादसंवाहन केलं आणि क्षेमकुशल विचारून त्यांना म्हणाले, स्वामी काय येणं केलं? त्यावेळेस दुर्वास ऋषी म्हणाले, काय नाही कृष्णा, असं वाटलं का आज तुझ्याकडे जेवायला जावं. भगवंतालाही आनंद झाला. म्हणाले, स्वामी काय जेवायला करू? कारण दुर्वास हे इच्छाभोजनी होते, इच्छा व्यक्त करील ते पाहिजे. त्याने सांगितलं काही नाही, रुक्मिणीला म्हणावं खीर कर. भगवंतालाही समाधान वाटलं की मेनू तर साधा निघाला. कारण माझ्या बहिणीच्या घरी दुर्वास जेव्हा गेले होते त्यास द्रौपदीला त्यांनी सांगितलेली अट मोठी विचित्र होती. त्यांनी द्रौपदीच्या हातात कोय दिली होती आंब्याची आणि ही आंब्याची कोय लाव, याला झाड येईल, त्या झाडाला आंबे लागतील आणि त्या आंब्याचा मला आंब्याचा रस करून दे आणि हे घडावं केवढ्यात मी स्नान करून येईल तोपर्यंत. एवढी अवघड अट होती. त्यापेक्षा ही तर सोपी होती. खीर करायची सामान्य बाब आहे. त्यांनी रुक्मिणीला सांगितलं, अगं म्हणले ऐकलंस का, आज गुरुनाथ आलेत, स्वयंपाक करा. आणि आईसाहेब रुक्मिणीने सुद्धा इतकी सुंदर खीर केली. अहो ती रुक्मिणी मातेने खीर केली असेल ती किती सुंदर झाली असेल. दुर्वासाना पानं वाढली. काय द्वारकेचं वैभव, ते द्वारकेचं वैभव काय होतं हे सांगायला एक प्रवचन करावं लागेल. बसायला सोन्याचा पाट, सोन्याचं ताट, सोन्याच्या वाट्या. आणि दुर्वास जेवायला जेव्हा बसले, ते जेवण करतायत, अष्टमहानायिका आहेत त्या त्यांना वाढतायत. जेवून दुर्वास मुनी तृप्त झाले. भगवंतांनी त्याच्या हातात विडा दिला. तांबूल झाल्यानंतर, स्वामी आता काय आज्ञा आहे? काय नाही म्हणले, मंचक तयार कर, जरा थोडीशी विश्रांती घेतो आणि मग जातो. आणि मंचकावर ज्यावेळेस दुर्वास मुनी विश्राम करू लागले त्यावेळेस जगाचा नियंता भगवान गोपाल कृष्ण आपल्या गुरुनाथांना वारा घालतोय. तो विंजण वारा घालत होते चवरी घेऊन हातामध्ये आणि स्वामी शांत झोपले होते. न जाणो स्वामी उठले आणि जर काही मागितलं तर त्याच्या सेवेमध्ये अंतराय होऊ नये म्हणून दक्षता अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्ण घेतायत. 4 वाजता स्वामींची झोप झाली. दृष्टांत ऐकण्यासारखा आहे. आणि झोप झाल्यानंतर स्वामींनी जांभई दिली. हात जोडून भगवान उभे होते. काय आज्ञा? काय नाही म्हणाले, कृष्णा मगाची खीर शिल्लक आहे का रे? भगवंताच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहिला. ते आत गेले आणि रुक्मिणीला विचारलं, अगं म्हणले स्वामी खीर मागतायत, आहे का शिल्लक? रुक्मिणी आईसाहेबांनी आतमध्ये जाऊन बघितलं. एका पातेल्यात थोडीशी खीर होती. ती खिरीचं पातेलं उचललं आणि श्रीकृष्णाच्या हातात दिलं आणि म्हणाली, एवढीच आहे म्हणून सांगा, कारण जास्त जर मागितली तर आता शिल्लक नाही. म्हणून ते खिरीचं पातेलं उचलून दुर्वास मुनींच्या हातात दिलं. दुर्वास मुनींनी ते पातेलं उचललं, तोंडाला लावलं आणि घटा घटा घटात ती खीर पिऊन टाकली. त्यातली काही खीर शिल्लक ठेवली आणि शिल्लक राहिलेली खीर भगवान गोपाल कृष्णाच्या हातात दिली आणि सांगितलं, कृष्णा खिरीचं पातेलं उचल, आतमध्ये जा आणि सर्वांगाला ही खीर लाव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण ही सामान्य कथा सांगत नाही. आपल्या गुरुनी सांगितलं ही खीर अंगाला लाव. त्यांनी ते निमुटपणानं पातेलं उचललं, आतमध्ये गेले आणि नखशिखांत आपल्या संपूर्ण शरीराला ती खीर चोळली. शेंडीपासून चोळत 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 आले, हाताला लावली, छातीला लावली, मांड्याला लावली, गुडघ्याला लावली, पायाला लावली आणि लावत लावत तळपायाजवळ जेव्हा आले त्या तळपायाला ती खीर लावायची का नाही याचा विचार करू लागले. माझ्या सद्गुरू नाथांच्या मुखातला हा प्रसाद आहे, तो प्रसाद मी माझ्या पायाला कसा लावावा ही मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली आणि त्या तळपायाला त्यांनी खीर लावली नाही. बाहेर आले आणि दुर्वास मुनींना सांगितलं, गुरुनाथा तुमच्या हुकमाप्रमाणे मी खीर लावली. अंतर्ज्ञानी होते दुर्वास मुनी. एका क्षणात त्यांना समजलं की यांनी तळपायाला लावली नाही. परत विचारलं, खरं बोलतोस? म्हणला, स्वामी सांगितले त्याप्रमाणे सर्वांगाला खीर लावली आहे. मग दुर्वास
इतके क्रोधायमान झाले, माझी आज्ञा मोडलीस, सर्वांगाला खीर लाव असं मी आज्ञा केली होती आणि तू तळपायाला खीर लावली नाहीस. लावलीस का बोल. हात जोडून भगवान गोपालकृष्ण उभे होते. ते म्हणाले, स्वामी फक्त तिथे लावली नाही, आणि लावली नाही त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. तुमच्या मुखातला प्रसाद आहे आणि तो प्रसाद पायाला कसा लावावा म्हणून लावला नाही. आणि मग दुर्वासांची जी वाणी बाहेर पडली, ते म्हणाले, माझी आज्ञा मोडलीस, पण एक लक्षात ठेव, ज्या भागाला तू खीर लावली नाहीस त्याच भागाला व्याधाचा बाण लागेल आणि तुला निजधामाला जावं लागेल. ही दुर्वासांची वाणी त्या ठिकाणी प्रगट झाली आणि त्यानुसारच भगवान श्रीकृष्णाला प्रभास पट्टणला असताना व्याधाच्या हातून बाण लागला आणि भगवंताला निजधामाला जावं लागलं. हे पुराणातले दृष्टांत काय शिकवतात? गुरुदाविली या वाटा, जी वाट सद्गुरुनाथांनी दाखवली निमूटपणानं त्या वाटेनं जावं, त्या वाटेनं जाण्यात आपलं कल्याण आहे. येणे पंथे माझी चालली पाऊले, दर्शन घडले संतापायी, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, आणि तेनेचे पंथे चालो जाता, नपडे गुंता कोठे काही. ते सद्गुरुनाथ जी वाट दाखवतात ना, त्या वाटेने जावं. ती वाट कुठे जाते? ज्ञानोबा त्याचं सुंदर वर्णन करतात. जी वाट दाखवली ती कशी गेली, कुठे गेली? ते म्हणाले, येवोनी विवेक तीर्थ तटा. ती वाट इतरत्र जात नाही, विवेक नावाच्या तीर्थावर जाते. कारण का? ज्ञान जे आहे, गुरु तेथे ज्ञान, जसं म्हटलो मी तसं संत तेथे विवेका. ज्ञानोबांनी शेवटच्या अध्यायात अशी उभी घातली, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असणे की जे. संत विवेकाशिवाय दुसरं काय देणार? विवेक नावाच्या तीर्थावरती वाट जाते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर धुवून या मळकटा बुद्धीचा तेणे, त्या ठिकाणी जाऊन आपल्या बुद्धीचा मलिनपणा धुवायचा आहे, म्हणजे ती सद्बुद्धी होईल. जी दुर्बुद्धी आहे त्या बुद्धीचा मलिनपणा घालवण्यासाठी त्या विवेकाच्या तीर्थामध्ये स्नान केलं पाहिजे. आणि ज्या वेळेस त्या विवेकाच्या तीर्थात तुम्ही स्नान कराल त्यावेळेस तुमची बुद्धी सद्बुद्धी होईल. या ओवीचा समग्र अर्थ असा आहे की जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. संसार असो वा परमार्थ असो, कोणती विद्या असो अथवा कला असो, सर्व प्रांतामध्ये गुरु आवश्यक आहे. आणि ज्या गुरूंकडे आपण अध्ययन केलंय त्यांचं उतराई आपल्याला होता येणार नाही. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, आणि धरावे ते पाय आधी आधी. प्रसिद्ध वचन आहे अक्कलकोट स्वामी महाराजांचं. त्याचं वर्णन ज्ञानोबारांनी सुद्धा कसं केलंय, त्यांना अनुलक्षण स्वामी काय म्हणतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आणि समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज असं म्हणाले की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते मागे असतात. आणि दृष्टांत कसा दिला माहितीये का? पूर्वी असं असायचं की लग्न झाल्यानंतर ती नांदायला जेव्हा मुलगी जाते त्यावेळेस तिच्याबरोबर एक पाठ राखीण पाठवली जाते, एक पोक्त स्त्री तिच्याबरोबर पाठवली जाते, ती भिवू नये म्हणून. सगळी माणसं नवीन असतात त्या नवीन कुटुंबामध्ये आणि तिला बुजल्यासारखं वाटतं. ती बुजू नाही म्हणून एक चांगली स्त्री तिच्याबरोबर पाठवतात, आत्याला पाठवतात, मावशीला पाठवतात. मग ती तिला त्या संसारामध्ये पाठ राखीण असते. साध्या संसारात जर पाठ राखीण लागते तर या विश्वाच्या संसारात आपण वावरतो आहोत तिथे पाठीराखा असलाच पाहिजे. आणि सद्गुरुनाथ जर पाठीराखे असतील तर इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाण त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आणि आता उद्धरलो गुरुकृपे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. सहकार शिखरावर तळपता सूर्य. शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित. 50,000 ठेवीदारांची विश्वासपात्र पतसंस्था. अल्पावधीत कर्ज पुरवठा. कार्यक्षेत्र अवघा महाराष्ट्र. तळागाळातल्या माणसांच्या उत्कर्षासाठी सदैव कार्यरत. 50 कोटीकडे वाटचाल. शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित. प्रायोजक शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित.